तर मला सांगा, आज लेकरासनी कपडे आणली हो गाई, तुम्हाला दिसते ती सगळी सगळी कपड्याचं कसं कसं करून टाकलंय त्यांनी, सांगा बरं. आणि मॅडम आपले हात टांगून कशा आहे ते निवांत. हा टाकली साडी आपण तुला बघा असंच नुसती पोरांनो रिकामी खोकी घेऊन आली बघ तुम्हाला ती. नमस्कार बहिणीनो. तर तुम्ही बघताय ही एक पिशवी आहे, ही एक पिशवी आहे, ही एक पिशवी आहे, ही मी फ्री भेटलंय. एवढं सगळं घेतल्यावर आपल्याला फ्री दिलेलं आहे त्या दादांनी. असं म्हणजे आमच्याकडून एक तुम्हाला गिफ्ट. तर कपडे कुठं खरेदी केले ते तुम्हाला या पिशवीवर नाव दिसतंय, लक्ष्मी नारायण कलेक्शन पंढरपूर. कपडे बघा, कपडे चांगले आहेत का? हा, पण नेमकी आहे ती कुणा कुणाची, कुठली आहे ती ती त्यांना सांग. जवळ जवळ येऊन दाखवा. माझी ही पण माझी नाही, दोन्ही पण माझी. हा, ही दोन्ही पण माझी. कशी काय तुझी आहे ती तुझी नाही ती. बारकी कपडा आहेत की, लहान. ठीक आहे. आधी ओंकारला मलाही पटला. खाली टाकली मी म्हटलं की ओंकारला घेऊया. ह्यात जे काय असते ते काढलंय. ओंकारला काय वाटतंय आता, सगळ्यांचं बॉक्स मध्ये येतं आणि माझा बॉक्स मध्ये. आणि जी दादूला प्रत्येक वर्ष आणती ती कलर, ती ड्रेस ओंकारला पसंत पडतो. पण ओंकारला काय ती कपडे बसत नाही. तर मला सांगा बरं का, कपड्याची क्वालिटी कशी आहे, कशी नाही, कशी दिसते ती, कशी नाही कपडे चांगले तर आहेत ही का? दोन्ही शर्ट आहेत ही दादूज आहेत. आणि हा जी शर्ट आहे हा ओंकारनं चॉईस केला होता, ती जाणला. आणि हा एक आहे. आणि ओंकारच्या मांडीवर आहे ती पॅन्ट एक ओंकारची आहे, आणि दुसरी पॅन्ट तिच्या मांडीवर आहे ती एक ओंकारची आहे. तुझी ही पॅन्ट आहे. आणि ही तुझी आहे. ते दोन तुझ्या पॅन्टची, पप्पाची आणि ही पप्पाची पॅन्ट. हे तुझं. खुश का आज? आ? पसंत नाही? काय बघते? खरं पसंत नाही? का गं? ड्रेस कसला नवीन निघलंय क्वालिटी. हाफ कॉलरचा आहे रे, नेहरू शर्ट असल्यागत. नवीन क्वालिटीच निघलंय त्यामुळे ते आणलंय. असं दिखलं काय? हा? छान वाटतंय. जरा ती असं सारखं एकच कलर असतो, बदलू बदलून कलर असलेलं कसं असतंय. दादूला काय झालंय दादू. बदलून आणलं तिकडे. कोणचा? अरे कापडाची क्वालिटी बघ दादू, नुसता कलर दिसून उपयोग नाही. अरे ते ड्रेस एक कितीचा तुला माहित आहे? काय त्याच्यावर प्राइस आहे बघ. किती येतं बघ त्याच्यावर. शर्ट नुसता कितीचा आहे तू सांग. नीट बघ की. 630 आहे म्हणतोय. कपडे क्वालिटी अनुसार रेट राहतोय दादू. इथं कुठं आपण हलक्या दुकानात गेलोय, चांगल्या दुकानात चांगलीच क्वालिटीची आणि चांगल्याच रेटची कपडे राहतात. असेल ते असेल, आम्हाला कपडे पसंत पडली, आम्ही त्याचा मोलभाव केलं नाही. आणि तुम्ही आलेला रेट बघून एवढ्या रेटचा आहे तेवढ्या रेटचा आहे लगे करायला लागलं. 10,000. होय. किती गेला सांगा की. चहा करता तुम्हाला. चहा करायच्या अगोदर जी शर्ट तू फोडलाय ती शर्ट तुला बसतोय का तू पहिला बघ, कारण परत त्याची रिप्लेसमेंट नाही. त्यांनी सांगितले आज किंवा उद्या. ओंकारला बसतोय, ओंकारची काय अडचण नाही. फक्त दादूचीच कपडी जर बसना गेली तर उद्या लगी बदलून म्हणलं तर घाण न करता देतो म्हणलेत, नाही तर परत बदलून देणार नाही म्हणून त्यांनी सांगितलंय. कुठानं काय हो सारखं जायचं, कारण लेकरं असली तिथंच घालून बघितलं की मग काय अडचण नसते.
बघ तू पण घालून. हे काय केलंय इथं? दादू तुझी ही म्हणतोय ना ड्रेस गडी. चांगला नाही हा गडी आहे. काय ही ड्रेस आता तुला तसं वाटतंय पण घातल्यानंतर ना का हो चांगला वाटणार आहे का नाही सांगा बरं. सारखं एकच कलर, त्याला बी माझ्यासारखं पांढरं 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 बी त्याचं 2-3 झालं. माझं एक पण तुझा एक पण नाही, पण कारण तुला पांढरा आवडतच नाही. तू कलर घेतोय, तुला आवडतो सांगतोय पांढरा, ती कलर पण वेगळं चांगला राहते. दिसत नाही चांगला. बघे उठके तर बघूया आता हे कपडे घातल्यानंतर कशी दिसते ती. थांबा जरा त्यांना जरा कपडे बदलायला होती त्याशिवाय काय कळत नाही. आहे ती का चांगली? हा हे आमचं बघा, आमच्याकडेला काळी कपडी बी आवडते ती, आणि वरनं गाणं बी कोणचं असतं? काळे कपडे दाखवून हे, काले कपडे डाकू लग रे. काय आज गाणं. सकाळपासून व्हिडिओ नाही तुमच्या कपड्यामुळे माझा टाकाय जमलं नाही काय नाही सगळा राडा राडा उठलाय. सकाळ धरणं पंढरपुरात त्या डाक्टरचं पाणी गिळत बसले मी काय माहिती करायचं तसं तुझं तेवढं पैसे गेलं समजा काय ते हरभर खाल्लं हात कोरडं म्हणजे काम झालं. असू दे, पण लेकरांना कपडे तर आली की. आणि चांगली मिळली कपडे. आता दादूला काय वाटतंय अजून त्या कपड्याचं कोणाच ठाऊक. तुला पॅन्टी पसंत आहे त्या आणि शर्ट रिजेक्ट केला सत्य त्या पिशवीत ठेवला. ते एक रिजेक्ट केला त्यानं ती नाही म्हणला मला आवडत बदलून आणा म्हणला. हा कुठलीही चालतंय, काय अडचण नाही. अरे जरा उभा तर राहा की बघू दे मला कसं दिसतंय. हा थांब. काय भांग पाडायचं त्यानं कपड्यावर कपडे घातली ती. जरा शर्ट नॉर्मल मोठा आहे, तर दादू म्हणतोय मला एवढा मोठा नको, पण एकदा ते धुतला की जरा थोडासा आकसून येणार आहे. माझं पण मोठं होईल. नाही एवढा मोठा वाटत तुझा. काय करेन? नीट उभा राहा, वाकू नको, नीट उभा राहा. हा तेवढा पाहिजेलच की. तुझी हाईट आता वरचीवर लहान होणार आहे का? हा, वाढणार आहे ना? वाढणार आहे. हा मग ए हे पप्पा किती नंबरचे चेनी पैसे? तिचे घोटाळा कशाचा होतोय? घालून बघल किती. नाही तर काय तर बता काय नाही. लगेच नाही बसली तर राहून द्या पुढल्या वर्षी घालेल राहून द्या घाटा करायला राहून द्या पुढल्या वर्षी घालेल चल नको बदलायची असेल तर पॅन्ट शर्ट तेवढं बदलू पांढरा हारला नारायण काय म्हणते नाही तसं नाही पॅन्ट बदलून देते ती, काय अडचण नाही. तू घालून बघते पॅन्ट अजून काय. बघ घालून बघ बापा पण तुझं शान आणि तू पण लय शाना. सगळ्यात येडीच मम्मी आहे बघ तुझी. काय करायचं आता? म्हणजे पप्पाला पण मी चॉईस केला कलर. मला आवडलं मस्त येतो कसला मोठ्या शर्टात बघ. पप्पाला पुस्तक घेतलं बाबा ये लय मोठा शर्ट आहे ती, पोत घातल्यागतच होणार आहे. है ना हा त्याचा अगो ही खंड कसं आहे बघा सरळ बॉटम आहे. तिरका करून आणा काय नाही आपण हे करू, फाडून घरीच तिरक करूया. फॅशन आहे फॅशन नवर कपडे घेताना पण मी म्हणते आवं पांढरा घ्या तुम्हाला चांगलं दिसतं ते कलर रंगीबेरंगी घेऊ नका काय बरोबर वाटत नाही. हा मला अशीच का म्हणते चांगलं दिसत नाही का चांगलं दिसत नाही. शर्ट असला चांगलं दिसतो पहिले पण असलं पहिलं पण? दोन अरे तुम्हाला शाळेला जायचंय, पांढरे कपडे तुम्हाला दिली की तुम्ही ते काहीच त्याचं ठेवत नाही. खराब तुमचा अवसान गेला शनिवार असल्यामुळे काय झालं माहिती तुमच्या तोंडात ना ही निघ नाही हा बुवा निघ नाही हो, क निघ नाही. लय खरंच लय दम तुमच्यापाशी वाईट दम वर तर मला सांगा, आज लेकरासनी कपडे आणली हो गाई तुम्हाला दिसते ती सगळी सगळी कपड्याचं कसं कसं करून टाकलंय त्यांनी सांगा बरं. आणि मॅडम आपले हात टाकून कशा आहे ते निवांत. हा सगळं आलं सगळं आणलं पण मला काय तुझं टाकली साडी जम्परला साडी. आपण तुला काय करू, जुन्या बाजारात जाऊन एक घेऊन येऊ. होय होय ए बाबा दिसते पहिले आपण दृष्ट झालं माझ्या वाड्यात रामलखनची जोडी बसली की अजून काय पाहिजे. इतर बरोबर काय राहू द्या घ्या कुठं हंग बघ चांगला आला बघ फोटो. हा एक नंबरच आला बघ.
तर जाऊ द्या मित्रांनो, आपण लेकरांकरता कपडे घेतलेली फक्त दोघांचं 2 बदल झाले. तर ओंकारला पॅन्ट एक आखूड पडते आणि दादूला एक शर्ट आहे, तो मोठा होतोय. तर उद्या ती 2 वस्तू एकाच दुकानातनं बदलून आणायची येते, त्यामुळे काय अडचण नाही. त्याच दुकानात घेतलेलं आहे, ते फक्त चेंज करून आणायचं. त्याचं बिल जाताना फक्त घेऊन जायचं.